नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी मॅथ्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरला आपण कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक चालू केला होता. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरच्या बेसिक कन्सेप्ट सांगितल्या होत्या. आता आपल्याला बघायचं आहे कॉम्प्लेक्स नंबर मधली एक्सरसाइज 1.1. तर एक्सरसाइज 1.1 मधला आपला पहिला क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय मध्ये तुम्हाला काय दिलंय, इमॅजिनरी नंबर दिले, त्यांना तुम्हाला काय करायचे, सिम्प्लिफाय करायचं. पहिलं एक्झाम्पल काय दिलंय तुम्हाला, √-16 प्लस 3 इंटू √-25 प्लस √-36 मायनस √-625. आपण एक इमॅजिनरी नंबर बघितला होता मागच्या लेक्चरला, √-5. याला आपण रिप्रेझेंट केलं होतं कशा प्रकारे, तर 5 इंटू -1. नंतर तुम्हाला आयच्या व्हॅल्यू सांगितल्या होत्या. आयची व्हॅल्यू √-1, I² इज इक्वल टू -1, I³ इज इक्वल टू -I आणि I⁴ इज इक्वल टू 1. बरोबर. नंतर आपण काय केलं होतं, √-5 ला रिप्रेझेंट केलं होतं कशा प्रकारे, √5 इंटू -1. नंतर काय केलं होतं, रूट सेपरेट केले होते, √5 इंटू √-1. बरोबर. √5 इंटू -1 ची व्हॅल्यू काय वापरतो आपण, I वापरतो. बरोबर. मग इथं काय लिहिता येईल आपल्याला, √5 इंटू I मीन्स काय रिप्रेझेंट करता येईल, √5 इंटू I. याच प्रकारे आपल्याला हे जे एक्झाम्पल दिलंय यात सुद्धा आपल्याला काय करायचंय, रिप्रेझेंट करायचं. कसं करता येईल बघूया. काय दिलंय पहिलं, √-16 मीन्स काय लिहिता येईल, 16 इंटू -1 प्लस 3 मल्टिप्लाय √-25 ला काय लिहिता येईल, 25 इंटू -1 प्लस -36 ला काय लिहिता येईल, 36 इंटू -1 मायनस इन ब्रॅकेट -625 इंटू -1. नंतर यांचे काय करायचे, रूट सेपरेट करायची. काय लिहिता येईल, √16 इंटू √-1 प्लस 3 इंटू √25 इंटू √-1 प्लस √36 इंटू √-1 मायनस √625 इंटू √-1. आता तुम्हाला माहित आहे √-1 ची व्हॅल्यू आपण काय घेतो, I घेतो. बरोबर. मग इथं काय लिहिता येईल आपल्याला, √16 इंटू I प्लस 3 इंटू √-25 मल्टिप्लाय बाय I प्लस √36 इंटू -1 ची व्हॅल्यू I मायनस √625 इंटू √-1 मीन्स काय लिहिता येईल, I. साईडला लिहायचं I, therefore I is equal to √-1. बरोबर. √16 चं स्क्वेअर रूट जर काढलं काय येईल, 4I प्लस 3 इंटू √-25 चं स्क्वेअर रूट 5I मल्टिप्लाय प्लस 36 चं स्क्वेअर रूट 6 इंटू I मायनस 625 चं स्क्वेअर रूट काय येईल, 25 इंटू I. बरोबर. 4I जसा तसा प्लस 3 इंटू 5 15 इंटू I 15I प्लस 6I मायनस 25I. आता इथं काय करावं लागेल, ऍडिशन. सगळे इमॅजिनरी नंबर दिले आहेत, इमॅजिनरी नंबरचे आपण काय करतो नेहमी, ऍडिशन. 4I प्लस 15I 19I प्लस 6I मायनस 25I इज मायनस 19I. 19I मायनस 19I 0 इज युअर आन्सर. हे कसं लिहायचं, खाली परत दिलेलं एक्झाम्पल जे असेल ते लिहायचं, √-16 प्लस 3 इंटू √-25 प्लस √-36 मायनस √-625 इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं एक्झाम्पल सॉल्व. दुसरं एक्झाम्पल पण तसंच आहे. इथं पण आपल्याला काय करावं लागेल, आधी दिलेले जे इमॅजिनरी नंबर असतील त्यांना रिप्रेझेंट करावं लागेल. काय दिलं एक्झाम्पल, 4 √-4 प्लस √-9 मायनस 3 इंटू √-16. कशा प्रकारे लिहिता येईल, 4 इंटू √4 इंटू √-1 प्लस 5 इंटू √9 इंटू √-1 मायनस 3 इंटू √16 इंटू √-1. आता -1 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, आपण काय घेतो, I पुट करतो. बरोबर. मग इथं काय पुट करू आपण, I प्लस 5 इंटू √9 इंटू I minus 3 into root 16 into I. Therefore, I is equal to under root
मायनस 1. प्रत्येक ठिकाणी आय ची व्हॅल्यू लिहित चालायची. 4 इंटू 4चं स्क्वेअर रूट किती येईल 2i. 5 अंडर रूट 9चं स्क्वेअर रूट 3 त्याला मल्टिप्लाय आय. मायनस 3 16चं स्क्वेअर रूट 4 इंटू आय. 4 2 जा 8 8i प्लस 5 3 जा 11i मायनस 12i. 8i plus 11i is 19i minus 12i. Sorry, 5 3 जा 15i. 8i plus 15i is 23i minus 12i. Our answer is 23 minus 12 is 11i. Therefore, 4 under root minus 4 plus 5 under root minus 9 minus 3 under root minus 16 is equal to 11i. अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागतील, एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागतील. सेकंड क्वेश्चन आहे तुमचा, राईट द कॉन्जुगेट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स. मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी कॉन्जुगेट शिकवला होता. ए प्लस आय बी जर दिला असेल त्याचा कॉन्जुगेट आपण काय घेतो, ए मायनस आय बी. परंतु कॉन्जुगेट करताना आपण कोणत्या टर्मचं साईन चेंज करतो, तर त्या इमॅजिनरी नंबर जे असतात त्यांचाच आपल्याला काय करावा लागतो, साईन चेंज करावा लागतो. तर चला बघूया. पहिला कॉन्जुगेट नंबर काय दिलाय तुम्हाला, पहिला कॉम्प्लेक्स नंबर दिलाय 3 प्लस आय. आता 3 प्लस आय चा कॉन्जुगेट नंबर काय घेता येईल, 3 मायनस आय. तर मग कसं लिहायचं, द कॉन्जुगेट ऑफ 3 प्लस आय इज 3 मायनस आय. परंतु कॉन्जुगेट करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कॉन्जुगेट फक्त ज्या टर्म सोबत आय असेल त्याच टर्मचा करायचा, म्हणजे जो इमॅजिनरी नंबर असेल त्याचाच काय करायचा, कॉन्जुगेट. सेकंड एक्झाम्पल काय, 3 मायनस आय. याचा कॉन्जुगेट काय होईल, द कॉन्जुगेट ऑफ 3 मायनस आय इज 3 प्लस आय. प्रत्येक वेळेस हे स्टेटमेंट तुम्हाला लिहावंच लागेल. द कॉन्जुगेट ऑफ 3 मायनस आय इज 3 प्लस आय. नेक्स्ट आहे तुमचं अंडर रूट मायनस अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 7i. आता काय दिलंय तुम्हाला, याचा कॉन्जुगेट करायचा. काय लिहिता येईल, द कॉन्जुगेट ऑफ अंडर रूट मायनस 5 मायनस 7i इज अंडर रूट मायनस 5 अंडर रूट 7i. कशाचं साईन चेंज कराल तुम्ही, जो इमॅजिनरी पार्ट असेल, नंबर असेल त्याच काय करता तुम्ही, साईन चेंज करायचं. इथं मायनस आहे, इथं काय होईल, प्लस. मग मायनस अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 7i चा कॉन्जुगेट काय होईल तुमचा, मायनस अंडर रूट 5 प्लस अंडर रूट 7i. नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं मायनस अंडर रूट मायनस 5. आता हा पार्ट कसा आहे तुमचा, रिअल नंबर आहे. यात इमॅजिनरी टर्म दिसतोय का, नंबर दिसतोय का, नाही. म्हणून याचा कॉन्जुगेट काय येईल, द कॉन्जुगेट ऑफ मायनस अंडर रूट मायनस 5 इज मायनस अंडर रूट मायनस 5. कारण की तुम्हाला आधी सांगितलं की आपण कॉन्जुगेट कोणा टर्मचा करतो, जिथं इमॅजिनरी नंबर असेल त्याचाच आपण काय करतो, कॉन्जुगेट घेतो. म्हणजे त्याचेच आपण काय करतो, साईन चेंज करतो. पुढचा नंबर दिलाय 5i. 5i कोणता नंबर आहे, इमॅजिनरी नंबर आहे, पॉझिटिव्ह मध्ये दिलाय. याचं चेंज करताना काय होईल, निगेटिव्ह मध्ये येईल. काय लिहिता येईल, द कॉन्जुगेट ऑफ 5i इज मायनस 5i. बरोबर. हे स्टेटमेंट तुम्हाला प्रत्येक वेळेस लिहावं लागेल. पुढचं एक्झाम्पल आहे तुमचं 6 नंबरचं, अंडर रूट 5 मायनस आय. याचा कॉन्जुगेट काय येईल, द कॉन्जुगेट ऑफ अंडर रूट 5 मायनस आय इज अंडर रूट 5i. मायनसचं काय होईल, प्लस. पण साईन कोणत्याही चेंज करायची, इमॅजिनरी नंबरची. पुढचं दिलंय अंडर रूट 2 प्लस रूट 3i. काय लिहिता येईल, द कॉन्जुगेट ऑफ अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 3i इज अंडर रूट 2 मायनस अंडर रूट 3i. पुढचं कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आता कॉस थिटा हा काय तुमचा रिअल नंबर आहे आणि आय साइन थिटा हा काय झाला तुमचा इमॅजिनरी नंबर. म्हणजे साइन कसं चेंज करावं लागेल आपल्याला, साइन थिटाचं. काय लिहिता येईल, दी कॉन्जुगेट ऑफ cos theta plus I sin theta is cos theta minus I sin theta. This is the conjugate of cos theta plus I sin theta. Question third आहे तुमचा, find A and B if
ए प्लस 2b प्लस 2ai इज इक्वल टू 4 प्लस 6 आहे. आता आपल्याला इथं काय करायचं, ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, बरोबर. आता तुम्हाला एक इक्वेशन दिलंय बघा, ए प्लस 2b प्लस 2ai इज इक्वल टू 4 प्लस 6 आहे. आता यात बघा इमॅजिनरी नंबर आणि रिअल नंबर आहेत, बरोबर. तर आपण ऍडिशन करताना आपलं ऍडिशन काय सांगते की ऍडिशन जर करायची असेल तर ऍडिशन कोणाकोणाची करायची, रिअल नंबरची आणि इमॅजिनरी नंबरची इमॅजिनरी नंबर सोबत, बरोबर. मग इथं या एक्झाम्पल मध्ये जे रिअल नंबर असतील त्याच्यासमोर काय करायचं, रिअल नंबर घ्यायचा. इमॅजिनरी नंबर समोर कोणता घ्यायचा, इमॅजिनरी नंबर. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ते कम्पेअर करावं लागतील. तर मग काय येईल, comparing real and imaginary numbers. Comparing real and imaginary numbers. Therefore, इथं इमॅजिनरी रिअल नंबर कोणता आहे, a प्लस 2b आणि इकडे कोणता आहे 4. मग काय लिहिता येईल, a प्लस 2b इज इक्वल टू 4, इक्वेशन नंबर 1. अँड नंतर काय पाहिजे आपल्याला, इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर आपण कसा ओळखतो, ज्याच्यासोबत आय आला असेल तो काय असतो आपला इमॅजिनरी नंबर. मग इथे इमॅजिनरी नंबर कोणता आहे, 2a, बरोबर. आणि इकडे कोणता आहे 6, इक्वेशन नंबर 2. आता याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. काय करता येईल, a प्लस 2b इज इक्वल टू 4, 2a इज इक्वल टू 6. इथून a ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. 2 इकडे काय मल्टिप्लायला आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, डिवाइडला जाईल. मीन्स काय लिहिता येईल, a इज इक्वल टू 6 अपॉन 2. Therefore a is equal to 3. म्हटले आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग ही जी a ची व्हॅल्यू आली ती तुम्ही कशात टाकावं लागेल तुम्हाला, इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग काय लिहिता येईल, पुट a इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. वी गेट a प्लस 2b इज इक्वल टू 4. Therefore a ची व्हॅल्यू किती मिळाली, 3 प्लस 2 इंटू b इज इक्वल टू 4. हा 3 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस. मीन्स काय लिहिता येईल, b इज इक्वल टू 4 मायनस 3. हा 2 इकडे काय, b ला मल्टिप्लाय, तिकडे गेल्यावर काय होईल, डिवाइडला जाईल. म्हणजे काय लिहिता येईल, 4 मायनस 3 1 अपॉन 2. हिअर वी गेट द व्हॅल्यू ऑफ a अँड b. कसं लिहिता येईल, सोल्युशन a is equal to 3 and b is equal to 1 by 2. नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलंय आपल्याला, a मायनस b प्लस a प्लस b आय इज इक्वल टू a प्लस 5i. या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय तुम्हाला, a आणि b च्या व्हॅल्यू. तर a आणि b च्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करणार, जे रिअल पार्ट आहेत ते घ्यायचे आणि जे इमॅजिनरी पार्ट आहेत ते कम्पेअर करायचे. कसं करता येतील, बघा इथं काय दिलंय, इन ब्रॅकेट a मायनस बी. हा काय तुमचा रिअल पार्ट आहे, म्हणजे इकडे जो a आहे हिच्यातला कोणता रिअल पार्ट आहे तुमचा a. म्हणजे हे काय होतील, दोन टर्म कम्पेअर होतील. नंतर याच्यासोबत काय आलाय आय आणि याच्यासोबत आलाय आय, म्हणजे हे काय असतील तुमचे इमॅजिनरी नंबर्स. हे काय करावं लागतील आपल्याला, कम्पेअर. कसं कराल, कम्पेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स और नंबर्स. Therefore a minus b is equal to a and a plus b is equal to 5. बरोबर. हा इमॅजिनरी होता, या इमॅजिनरी सोबत कम्पेअर झाला, म्हणजे काय भेटलं आपल्याला, a प्लस b इज इक्वल टू 5. रिअल पार्ट कोणता होता, a मायनस b इज इक्वल टू a मिळाला. मग हा जर इकडे ट्रान्सफर केला काय होईल, मायनस. हा b तिकडे गेल्यावर काय होईल, प्लस. मीन्स b किती मिळेल आपल्याला, 0. a मायनस a 0. नंतर काय करायचं, b इज इक्वल टू 0 च्यात पुट करायचं. काय मिळेल, a प्लस 0 इज इक्वल टू 5. a इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 5. काय आलं सोल्युशन तुमचं, a ची व्हॅल्यू काय आली 5 अँड b ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला. एक्झाम्पल 3 मधलं तिसरं एक्झाम्पल आहे तुमचं, a प्लस b इंटू 2 प्लस आय इज इक्वल टू b प्लस 1 प्लस 10 प्लस 2a इंटू आय. आता इथं बघा तुम्हाला काय दिलंय, दोन ब्रॅकेट दिले, पण ब्रॅकेटच्या मधात काही साईन दिलं नाही. म्हणजे कोणतं साईन असेल तिथं मल्टिप्लिकेशनचं. मग इथं आपल्याला सर्व आधी काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मने दुसऱ्या ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला काय करावं लागेल, मल्टिप्लाय. बरोबर. काय लिहिता येईल, a इंटू 2 प्लस आय प्लस b इंटू 2 प्लस आय
ही साईड जशीच्या तशी काय येईल बी प्लस 1 प्लस 10 प्लस 2a इंटू आय. a into 2a plus a into I is ai plus b into 2 is 2b plus bi is equal to b plus 1 plus 10 plus 2a into I. बरोबर. आता यातले रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करायचे. काय येतील 2a plus 2b हा काय येईल तुमचा रिअल पार्ट मीन्स काय लिहिता येईल 2a plus 2b इन अनदर ब्रॅकेट काय लिहिता येईल a plus b into I किंवा ai plus bi. ही साईड जशी तशी b प्लस 1 प्लस 10 प्लस 2a इंटू आय. आता काय कम्पेअर करायचे रिअल नंबर्स आणि इमॅजिनरी नंबर्स. काय लिहिता येईल कम्पेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी नंबर्स. काय लिहिता येईल पहिल्या याच्यात कोणता निघेल रिअल नंबर 2a प्लस 2b. या साईडला कोणता येईल हा b प्लस 1 अँड इमॅजिनरी पार्ट कोणता येईल a प्लस बी आणि 10 प्लस 2a. काय कसं लिहिता येईल a प्लस बी इज इक्वल टू 10 प्लस 2a. बरोबर. 2a प्लस 2b इज इक्वल टू b प्लस 1. आता हा b इकडे प्लस आहे इकडे आल्यावर काय होईल मायनस होईल मीन्स काय लिहिता येईल 2a प्लस 2b मायनस b इज इक्वल टू 1. 2a plus 2b minus b is 1b. ग्रेटर नंबर साइन प्लस इज इक्वल टू 1. मीन्स इक्वेशन काय मिळालं तुम्हाला पहिला 2a प्लस b इज इक्वल टू 1. दुसऱ्या याच्यात काय a प्लस b इज इक्वल टू 10 प्लस 2a. हा a जर तिकडे गेलात काय होईल b इज इक्वल टू 10 प्लस 2a मायनस a. देअरफॉर b इज इक्वल टू 10 प्लस 2a मायनस a इज a. b इज इक्वल टू 10 plus a. Therefore, minus a plus b is equal to 10. Here equation number 2. बघा तुम्हाला इथं दोन्ही काय मिळाले सायमल्टेनियस इक्वेशन मिळाले. बरोबर. सायमल्टेनियस इक्वेशनचा आपण काय करतो की जे सारखे टर्म असतील ते एलिमिनेट करतो. मग इथं सारखी टर्म कोणती तुमची b ची टर्म आहे. बरोबर. मग या काय करावं लागतील आपल्याला एलिमिनेट करावं लागतील काढून टाकावं लागतील. मग काय करता येईल इथं प्लस आहे म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन. काय लिहिता येईल सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. वी गेट काय मिळेल आपल्याला 2a प्लस b इज इक्वल टू 1 मायनस a प्लस b इज इक्वल टू 10. साइन काय होतील चेंज होतील. इथं काय होईल मायनसचं प्लस प्लसचं मायनस. बरोबर. 2a प्लस a 3a इज इक्वल टू 1 मायनस 10 इज 9. हे तर कॅन्सल होतील प्लस बी आणि मायनस बी. ग्रेटर नंबर साइन मायनस. देअरफॉर 3 इकडे काय मल्टिप्लायला आहे तिकडे गेल्यावर काय होईल डिवाइडला जाईल मीन्स मायनस 9 अपॉन 3. देअरफॉर a इज इक्वल टू मायनस 3. a ची व्हॅल्यू किती आली आपली मायनस 3. आता आपल्याला काय करावं लागेल ती व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करावं लागेल. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करू आपण 2 मध्ये. काय करता येईल पुट a is equal to minus 3 in equation 2. We get minus a plus b is equal to 10. a ची व्हॅल्यू किती आपली मायनस 3 मीन्स मायनस इन ब्रॅकेट मायनस 3 प्लस b इज इक्वल टू 10. मायनस मायनस काय होईल प्लस होईल. तिकडे गेल्यावर काय होईल मायनस मायनस प्लस मीन्स 3 प्लस b इज इक्वल टू 10. देअरफॉर 3 तिकडे ट्रान्सफर केला काय होईल मायनस 10 मायनस 3. देअरफॉर b इज इक्वल टू 7. सोल्युशन काय लिहिता येईल a आणि b ची व्हॅल्यू किती आला a ची व्हॅल्यू आली मायनस 3 आणि b ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 7. चौथं एक्झाम्पल आहे तुमचं abi इज इक्वल टू 3a मायनस b प्लस 12 आहे. आता इथं काय दिलंय फक्त इमॅजिनरी पार्ट दिला एका साइडला आणि रिअल पार्ट दिलेला नाही म्हणून आपण काय घेऊ तिथं रिअल पार्ट म्हणून 0 घेऊ. काय लिहिता येईल मग 0 प्लस abi इज इक्वल टू 3a मायनस b प्लस 12 आहे. मग आता कम्प्लीट झालं रिअल आला इमॅजिनरी आला मग काय करावं लागेल कम्पेअरिंग. काय लिहिता येईल कम्पेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी नंबर्स. काय लिहिता येईल रिअल नंबर्स काय तुमचं 0 इज इक्वल टू इकडे कोणता येईल 3a मायनस b अँड इमॅजिनरी नंबर्स ab इज इक्वल टू कोणता लिहिता येईल 12 लिहिता येईल. बरोबर.
दोन इक्वेशन मिळाले. मग इथं काय करता येईल, हा बी इकडे मायनस, इकडे आल्यावर काय होईल प्लस, मीन्स 3a इज इक्वल टू बी. बरोबर, इकडे काय तुमचं a इंटू बी इज इक्वल टू 12 आहे. मग यातला a जर तिकडे ट्रान्सफर केला तर आपल्याला काय मिळेल, b ची व्हॅल्यू काय मिळेल 12/a. मग ही व्हॅल्यू काय पुट करू आपण, हिच्यात जर पुट केली तर काय मिळेल, b च्या बरोबर 3a इज इक्वल टू पुट b इज इक्वल टू 12/a इन इक्वेशन 1. हे जे इक्वेशन 1 मिळालं याच्यात पुट करू. काय लिहिता येईल, 3a इज इक्वल टू b च्या जागेवर काय पुट करू आपण 12/a. काय लिहिता येईल, हा इकडे डिवाइडला इकडे आल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल, मीन्स 3a इंटू a इज इक्वल टू 12. हा 3 तिकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय, मीन्स काय होईल a स्क्वेअर इज इक्वल टू 12/3. Therefore a square 3 1 जा 3 3 4 जा 12 means काय येईल a square is equal to 4. a square is equal to 4 मिळालं. स्क्वेअर रूट जर काढायचं असलं तर आपण काय घेतो, स्क्वेअर काढायचं असलं तर काय करतो स्क्वेअर रूट घेतो. बरोबर, a is equal to स्क्वेअर रूट 4. पण स्क्वेअर रूट कशात येतं तुमचं प्लस आणि मायनस मध्ये, म्हणून आन्सर काय येईल तुमचं प्लस ऑर मायनस 2. हा स्क्वेअर रूट तिकडे गेल्यावर काय होतो रूट मध्ये जातो. बरोबर, पण रूटच्या व्हॅल्यू आपल्या कशात निघतात प्लस आणि मायनस मध्ये निघतात. म्हणून साइन कोणतं घेतलं आपण प्लस आणि मायनस. आणि रूट 4 चं स्क्वेअर रूट किती आलं 2. मीन्स a ची व्हॅल्यू काय मिळाली आपली प्लस ऑर मायनस 2. नंतर आपल्याला काय पाहिजे b ची व्हॅल्यू काढायची. मग वी पुट a इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 इन इक्वेशन 2. बरोबर, इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यावर काय मिळेल आपल्याला दुसरं इक्वेशन काय आपलं 12/a. a ची व्हॅल्यू काय आपली प्लस ऑर मायनस 2, मीन्स 2 1 जा 2 2 6 जा 12. देअरफॉर b इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 6. इथं तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यू किती मिळाले, a ची व्हॅल्यू मिळाली प्लस ऑर मायनस 2 अँड b ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 6. पाचवं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला 1/a प्लस ib इज इक्वल टू 3 मायनस 2i. बघा इथं तुम्हाला काय दिलंय, पहिलं टर्म डिवाइड मध्ये दिली आहे, त्यासमोर काय दिलंय 3 मायनस 2i. जर हा इकडे डिवाइडला तिकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल आणि हा काय येईल डिवाइडला. म्हणजे काय लिहिता येईल 1 इज इक्वल टू 3 मायनस 2i. हा जर तिकडे ट्रान्सफर केला काय होईल मल्टिप्लायला जाईल a प्लस ib. बरोबर, आणि ही टर्म जर इकडे आणली तर काय लिहिता येईल a plus ib is equal to 1/3 minus 2i. बरोबर, काय मिळालं आपल्याला a plus ib is equal to 1/3 minus 2i. आपण मागच्या लेक्चरला कॉन्जुगेटचा पार्ट शिकलो होतो. कॉन्जुगेट मध्ये काय करतो आपण इमॅजिनरी नंबर जे असते त्याचा आपण काय करतो कॉन्जुगेट काढतो. म्हणजे इथं काय कॉन्जुगेट 3 प्लस 2i. आणि डिव्हिजन मध्ये काय करतो आपण, मीन्स 1/a प्लस ib जर दिला असेल तर या न्यूमरेटरचा a प्लस ib चा आपण काय करतो कॉन्जुगेट काढतो. काय काढता येईल त्याचा कॉन्जुगेट a मायनस ib आणि त्याने काय करतो डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो. त्याच प्रकारे इथे काय करावं लागेल 3 मायनस 2i चा आपल्याला आधी कॉन्जुगेट काढावं लागेल आणि त्यानंतर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोघेला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. तर कशा प्रकारे दी कॉन्जुगेट ऑफ 3 मायनस 2i इज 3 प्लस 2i. मग काय लिहिता येईल पुढची स्टेप a प्लस ib इज इक्वल टू 1/3 मायनस 2i इंटू. आता कॉन्जुगेट जसा केला म्हणजे दोन्ही याला काय करावं लागेल त्याने मल्टिप्लाय करावं लागेल 3 प्लस 2i/3 प्लस 2i. बरोबर, 1 इंटू 3 प्लस 2i मीन्स 3 प्लस 2i. 3 मायनस 2i 3 प्लस 2i. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला a मायनस b a प्लस b. काय लिहिता येईल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. या प्रकारे लिहिता येईल. a काय तुमचा 3 मीन्स 3 स्क्वेअर मायनस b कोणता येईल तुमचा 2i मीन्स काय येईल 2i स्क्वेअर. बरोबर, 3 प्लस 2i अपॉन 3 स्क्वेअर इज 9 मायनस 2 स्क्वेअर 4 i स्क्वेअर. बरोबर, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय घेतो आपण, आय ची व्हॅल्यू घेतो अंडर रूट मायनस 1. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय घेतो आपण मायनस 1. काय लिहिता येईल 3 प्लस 2i अपॉन
9 minus 4 into minus 1 means 3 plus 2i upon 9 plus 4. Therefore 3 plus 2i upon 13. हे काय मिळालं तुम्हाला? a plus ib is equal to 3 plus 2i upon 13. आता 13 जर इकडे मल्टिप्लायला गेला तर काय मिळेल? सॉरी, हा 13 दोघे याला काय आहेत? डिनॉमिनेटर सारखे आहेत, म्हणजे काय लिहिता येईल? a plus ib is equal to 3 upon 13 plus 2i upon 13. बरोबर, एकाला डिनॉमिनेटर सारखे आहेत या प्रकारे लिहिता येतील. मग हे लिहिल्यावर आपण काय करतो? कम्पेअर करतो. काय कम्पेअर करतो? कम्पेअर रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. काय लिहिता येईल? a is equal to 3 upon 13 and b is equal to 2 upon 13. Therefore solution a ची व्हॅल्यू काय आली? 3 upon 13 and b ची व्हॅल्यू काय निघाली तुमची? 2 upon 13. मधलं लास्ट एक्झाम्पल आहे तुमचं 6 नंबरचं. a plus ib into 1 plus i is equal to 2 plus i. यात तुम्हाला दोन ब्रॅकेट दिलेत, मधात साइन नाही म्हणजे काय असेल? मल्टिप्लिकेशन. आधी आपल्याला इथं काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन करावं लागेल. काय येईल? a ने पहिल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ. काय येईल? a into 1 a plus a into i is ai plus ib into 1 is bi किंवा ib plus bi into i is bi square is equal to 2 plus i. बरोबर. नंतर i स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. a plus ai plus bi plus b into minus 1 is equal to 2 plus i. आता i स्क्वेअर मायनस 1 कसा घेतला? i ची व्हॅल्यू आपल्याला काय दिली असते? -1. मग i स्क्वेअर जर केला तर रूट काय होईल? निघून जाईल. काय होईल? फक्त इथं -1. बरोबर. मग a minus b into -1b plus a plus b into i हा काय मिळाला तुम्हाला? इमॅजिनरी पार्ट. बरोबर. is equal to 2 plus i. This is real and this is imaginary part. Compare. काय लिहिता येईल? Comparing real and imaginary part of numbers. काय लिहिता येईल? a minus b is equal to 2 or a plus b is equal to 1. या i जोड काय नाही म्हणजे काय असेल? 1. परत काय मिळालं तुम्हाला? सायमल्टेनियस इक्वेशन मिळाले, सॉल्व्ह करावं लागतील. इथं बघा -b प्लस b सरळ सरळ काय करायचं? ऍडिशन ऑफ इक्वेशन 1 and 2. वी गेट a minus b is equal to 2 plus a plus b is equal to 1. a plus a 2a, a plus a is 2a, minus b plus b cancelled is equal to 2 plus 1 is 3. Therefore 2i ला काय मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर काय होईल? डिवाइडला जाईल. मीन्स a is equal to 3 upon 2. मग काय करावं लागेल? जी a ची b साठी a ची व्हॅल्यू पुट करावं लागेल. पुट a is equal to 3/2 in equation 2. वी गेट इक्वेशन 2 काय आपलं? a plus b is equal to 1. a plus b is equal to 1. a ची व्हॅल्यू 3/2 plus b is equal to 1. 3/2 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस. देअरफॉर b is equal to 1 minus 3/2. Therefore b is equal to 1 into 2 2, 3 into 1 3 upon 2. Therefore 2 minus 3 is -1 upon 2. b ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? -1/2. Therefore solution is equal to a ची व्हॅल्यू 3 upon 2 and b ची व्हॅल्यू काय मिळाली? -1/2. अशा प्रकारे आज a आणि b च्या व्हॅल्यू तुम्हाला काय करावं लागतील? फाइंड आउट करावं लागतील. कशा फाइंड आउट करायच्या? रिअल आणि इमॅजिनरी पार्ट काय करायचे? कम्पेअर करायचे आणि त्यावरून काय करायचे? ए आणि बी च्या व्हॅल्यू काढायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन 1, 2 आणि 3 सॉल्व्ह केलेला आहे. बाकीचे क्वेश्चन पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह होतील. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. कसा वाटला त्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची माहिती मिळेल. ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांच्यासाठी धन्यवाद आणि बघत रहा इन्फिनिटी मॅथ्स.